वेलकम स्टुडंट. तर पहा, आधीच्या लेक्चरमध्ये आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू कंप्लीट केला. त्यातले 2 टाईप कंप्लीट केले, रेग्युलर आणि इरेग्युलर. त्याच्यानंतर कॉमन कार्टिलेज कसा असतो हे तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलं आणि त्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की कार्टिलेज फ्लायबल आहे पण टफ आहे आणि अशा ह्या कार्टिलेजचे 4 टाईप्स असतात हे तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 4 टाईप कुठले आहेत हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, टुडे वी विल स्टार्ट विथ टाइप्स ऑफ कार्टिलेज. नाउ the first type of cartilage is known as a hyaline cartilage, second is known as a elastic cartilage, and third one is known as a fibrocartilage, and fourth type that is known as a calcified cartilage. कार्टिलेजचे 4 प्रकार आहेत असं तुम्हाला सांगितलं. एक हायलाइन कार्टिलेज, दुसरा इलास्टिक कार्टिलेज, तिसरा फायब्रो कार्टिलेज आणि चौथं कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता 3 कार्टिलेजच्या डायग्राम मी बोर्डवरती काढलेल्या आहेत आणि कॉमन शिकवताना तुम्हाला मी असं सांगितलं होतं की हा जो काही कार्टिलेज आहे ह्याचा आउटर मोस्ट कव्हरिंग म्हणजे पेरिकॉन्ड्रियम असतं. त्याच्या आतल्या बाजूला कॉन्ड्रोब्लास्ट सेल्सचा लेयर असतो ज्या की इमॅच्युअर कार्टिलेजिनस सेल्स असतात. त्याच्यानंतर पुढे मी सांगितलं होतं की त्याच्या आतमध्ये मॅट्रिक्स असतं. मॅट्रिक्समध्ये स्पेसेस असतात. त्या स्पेसेसला आपण लॅक्युना असं म्हणतो आणि त्या स्पेसेसमध्ये त्या लॅक्युनामध्ये कार्टिलेजिनस सेल्स प्रेझेंट असतात की ज्याला आपण कॉन्ड्रोसाइट्स असं म्हणतो आणि कॉन्ड्रोसाइट्सचा नंबर 2 ते 8 एवढा असतो असंही तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं. त्याचबरोबर मॅट्रिक्सला कॉन्ड्रेन म्हणतात. ते कॉन्ड्रेन मटेरियलनी तयार झालेले हेही तुम्हाला त्या लेक्चरला सांगितलं. जशी आपण रिव्हिजन केली आणि तेच आता ह्याच्यामध्ये कसं आहे हे आपल्याला पाहायचंय. मग पहा, आपण डायरेक्टली टाईप स्टडी करायला सुरुवात करूया. आता टाईप स्टडी करत असताना पहिला टाईप तुमच्या पुढे तो म्हणजे हायलाइन कार्टिलेज. हायलाइन कार्टिलेज मीन्स व्हॉट? इट इज अ ग्लास लाईक कार्टिलेज. हायलाइन या शब्दाचा अर्थ काय तर ग्लास. तर हा जो कार्टिलेज आहे हा कसा आहे? इट इज ग्लास लाईक. हायलाइन मीन्स ग्लास लाईक कार्टिलेज. काच कशी दिसते? ग्लास म्हणजे ग्लास नाही, ग्लास म्हणजे काच. काच कशी दिसते तर काचेसारखा दिसणारा असा हा हायलाइन कार्टिलेज. आता ह्या हायलाइन कार्टिलेज मध्ये पहिला पॉइंट आपण शिकणार आहोत लोकेशन, दुसरा स्ट्रक्चर आणि तिसरा फंक्शन. सो द फर्स्ट पॉइंट ऑफ हायलाइन कार्टिलेज इज अ लोकेशन. कुठे प्रेझेंट आहे हायलाइन कार्टिलेज? सो इट इज प्रेझेंट at the end of long bones, epiglottis, trachea. End of long bones, then trachea, then epiglottis, then ribs, larynx and havoid. Larynx and havoid. पहा, लोकेशन आपण शिकायला सुरुवात केली. कुठे कुठे हायलाइन कार्टिलेज प्रेझेंट असतो? हायलाइन कार्टिलेज प्रेझेंट असतो तो एंड ऑफ लॉंग बोन्स. लॉंग बोन्स जी आहेत आपली, फॉर एक्झाम्पल हातामध्ये असणारं ह्युमेरस घेतलं, इथं असणारे रेडियस अल्ना तुम्ही घेतले, पायामध्ये मांडीमध्ये असणारं फिमर घेतलं, ह्याला लॉंग बोन म्हणतात. ह्या लॉंग बोनच्या टोकाला हा हायलाइन कार्टिलेज असतो. त्याच्यानंतर ट्रकी म्हणजे श्वासनलिका. हा जी आपली श्वासनलिका आहे त्याच्या भोवती हायलाइन कार्टिलेजच्या सी शेप रिंग्स ह्या प्रेझेंट असतात. इपिग्लॉटिस म्हणजे काय तर ग्लॉटिस तुम्हाला माहिती आहे की ग्लॉटिस हे एक ओपनिंग आहे. अन्ननलिका आणि श्वासनलिका तुम्हाला माहिती आहे. तर ज्या वेळेला तुम्ही अन्नाचा घास गिळत असता त्यावेळेला श्वासनलिका झाकली जात असते, बरोबर आहे की नाही? मग अन्नाचा घास त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून मग हे जे फ्लॅप असतो ह्या फ्लॅपला म्हणतात इपिग्लॉटिस. ठीक आहे. त्याच्यानंतर रिब म्हणजे बरगडी.
बरगड्याच्या आपल्याला 12 बरगड्या आहेत, ह्या बरगड्यांच्या टोकाला हायलाइन कार्टिलेज असतो. तर लॅरिंग्स हे तुम्हाला माहित असेल की लॅरिंग्स हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे की ज्या लॅरिंग्समध्ये ज्याला आपण साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन म्हणतो, ज्याच्यामुळे आपण साऊंड प्रोड्यूस करू शकतो, ते आहे लॅरिंग्स. आणि हॅवॉइड हे एक बोन आहे. हे बोन इथं नेक रिजन मध्ये असतं, त्याला टंग बोन पण म्हटलं जातं. आणि हे बोन हॉर्स शू शेप आहे, असं ते बोन आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे? हायलाइन कार्टिलेज. कुठे कुठे? ऍट द एंड ऑफ लॉंग बोन, मोठ्या बोनच्या टोकाला. ट्रकी म्हणजे श्वासनलिकेच्या भोवती हे जे तुम्हाला दिसतात त्या सी शेप कार्टिलेजिनस रिंग्स असतात. इपिग्लॉटिस म्हणजे ग्लॉटिस वरचं कव्हरिंग की जे घास गिळत असताना तुमची श्वासनलिका कव्हर करतं, झाकतं, ते जे लीड आहे त्याला आपण इपिग्लॉटिस म्हणतो. रिग म्हणजे बरगड्या, 12 बरगड्यांच्या पेयर आहेत आपल्याला, ह्या बरगड्यांच्या टोकाला ते प्रेझेंट असतं. आणि लॅरिंग्स म्हणजे साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे, तर त्याच्यामध्ये हा हायलाइन कार्टिलेज असतं. आणि हॅवॉइड हे इथं असणारं हॉर्स शेप शू शेप बोन असं हे प्रेझेंट आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी हा हायलाइन कार्टिलेज प्रेझेंट असतो. नाउ द स्ट्रक्चर. आता हायलाइन कार्टिलेजचं स्ट्रक्चर कसं आहे? This hyaline cartilage, it gets surrounded by the outermost covering, and that outermost covering is known as a perichondrium. So it gets surrounded by perichondrium. Means perichondrium means outermost covering of cartilage. So this is a hyaline cartilage, and outermost covering of that cartilage is known as a perichondria. Now, inside that it contains a layer of immature cartilaginous cells, and that layer is known as a chondroblast. So, inside the perichondrium, chondroblasts are present, and that chondroblasts, they are immature cartilaginous cells from which the mature chondrocytes they are developed. Now inside that chondroblast layer the matrix is present. So the third point, that is the matrix. So matrix which is present in the hyaline cartilage, that matrix is a bluish white. It is bluish white, and that matrix is gel-like. Matrix is bluish white in color, and that is gel-like. We know the gel. Now, inside that matrix, the collagenous fibers are present, and in that collagenous fibers, the lacuna are present, and that lacuna contains chondrocytes. So, in the matrix, collagenous fibers are present, then it contains the lacuna, and in that lacuna, the chondrocytes are present. पहा, हे झालं त्याचं स्ट्रक्चर. काय काय सांगितलं तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये मी? तर स्ट्रक्चर मध्ये सांगितलं की हायलाइन कार्टिलेजचा आउटरमोस्ट कव्हरिंगला पेरिकॉन्ड्रियम म्हणायचं. पेरिकॉन्ड्रियम हायलाइन कार्टिलेज मध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर त्याच्या आतल्या साईडला इमॅच्युअर सेलचा लेयर असतो की ज्याला आपण कॉन्ड्रोब्लास्ट असं म्हणतो. त्याच्या आतमध्ये तुम्हाला मॅट्रिक्स दिसतं, आणि हे जे मॅट्रिक्स आहे हायलाइन कार्टिलेजचं, फक्त हायलाइन कार्टिलेजचं मॅट्रिक्स ब्लूइश व्हाईट आहे, रंग त्याचा ब्लूइश व्हाईट आहे, आणि ते जेल लाईक आहे. जेली तुम्हाला माहिती आहे तसं ते जेल लाईक आहे. आता ह्या हायलाइन कार्टिलेजच्या मॅट्रिक्स मध्ये काय काय प्रेझेंट आहे? तर ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे कोलॅजन फायबर. कोलॅजन फायबर्स म्हणजे व्हाईट फायबर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि त्याच्यामध्ये लॅक्युना प्रेझेंट आहे, आणि लॅक्युनामध्ये ह्या कॉन्ड्रोसाइट्स प्रेझेंट आहेत.
आणि कॉन्ड्रोसाइटचा नंबर किती आहे तर 2 ते 8. असा हा जो हायलाइन कार्टिलेज आहे तो इलास्टिक आणि कॉम्प्रेसिबल इन नेचर. त्याच्यामध्ये इलास्टिसिटी आहे आणि तो कॉम्प्रेसिबल आहे. असा दाबला तर तो दबू शकतो. असा हे स्ट्रक्चर हायलाइन कार्टिलेजचं आहे. ठीक आहे. आता हायलाइन कार्टिलेजचं स्ट्रक्चर माहित झालं. आता शेवटचा पॉइंट त्याच्यात आपण शिकत असतो ते म्हणजे त्याचं फंक्शन. काय फंक्शन आहे हायलाइन कार्टिलेजचं? ॲज इट इज प्रेझेंट at the end of long bone, it avoid a friction between two bone. लक्षात घ्या, हे एक बोन आहे आणि हे एक बोन आहे. ह्या दोन बोनच्या टोकाला इथं तो प्रेझेंट आहे. दोन्हीच्या टोकाला आहे पहा, म्हणजे जॉईंटच्या ठिकाणी. हा कसा आहे म्हणून सांगितलं? इझी टू बेंड असं मी नेहमी तुम्हाला सांगते. मग जॉईंटच्या ठिकाणी जर हायलाइन कार्टिलेज नसला असता तर हे हार्ड बोन आणि हे हार्ड बोन एकमेकांवर घासलं असतं. बरोबर, फ्रिक्शन झालं असतं. मग सगळ्यात महत्वाचं काम काय करतो तर इट अवॉइड द फ्रिक्शन और रिड्यूसेस द फ्रिक्शन. फर्स्ट फंक्शन इज इट रिड्यूसेस फ्रिक्शन बिटवीन टू बोन्स. दॅट इज द फर्स्ट फंक्शन. सेकंड फंक्शन, as it is a pliable tissue, it provides the flexibility. Second function is it provides flexibility. थोडीशी लवचिकता ह्याच्यामध्ये असते, लक्षात घ्या. आणि त्याचं तिसरं फंक्शन आहे गुड शॉक ऍब्झॉर्बर. तिसरं फंक्शन काय आहे? गुड शॉक ऍब्झॉर्बर. पहा, it reduces the friction at the end of long bone. Then it provides the flexibility. त्याच्याकडे लवचिकता असते. आणि गुड शॉक ऍब्झॉर्बर म्हणजे शॉक जे काही असतात, एक्सटर्नल शॉक जे असतात ते ऍब्झॉर्ब करायची ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. दॅट इज अबाउट द हायलाइन कार्टिलेज. मग हे अशाच पद्धतीने लक्षात ठेवा. हायलाइन कार्टिलेजचं पहिल्यांदा लोकेशन लक्षात घ्या. लोकेशन नंतर त्याचं स्ट्रक्चर लक्षात घ्या की पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट आहे, कॉन्ड्रोब्लास्ट आहे, मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स ब्लूइश व्हाईट आहे, जेल लाईक आहे. मॅट्रिक्समध्ये कोलॅजिनस फायबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये लॅक्युना आहेत आणि लॅक्युनामध्ये कॉन्ड्रोसाइट्स प्रेझेंट आहेत. आणि शेवटी त्याचं फंक्शन. दॅट इज अबाउट द हायलाइन कार्टिलेज. आता हायलाइन कार्टिलेज माहित झाल्यानंतर पुढचा टाईप आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे, ज्याला आपण म्हणतो इलास्टिक कार्टिलेज. पहा, second type of cartilage is known as elastic cartilage. हा सेकंड टाइप आहे. हा आपल्याला आता शिकायचा. इलास्टिक कार्टिलेजची ही डायग्राम आहे. ठीक आहे. मग हा लोकेशन, द इलास्टिक कार्टिलेज it is present in the earlobe. Earlobes means this portion. That earlobes are also known as ear auricles, and it is present at the tip of nose. नाकाच्या टोकावरती प्रेझेंट असतो हा इलास्टिक कार्टिलेज. आणि दुसरं लोकेशन सांगितलंय त्याचं इयरलोब्स. हा जो पोर्शन आहे तुमच्या कानाचा ह्याला म्हणतात इयरलोब. मग नाकाच्या टीपला आणि कानाच्या ह्या इयरलोब मध्ये हा इलास्टिक कार्टिलेज प्रेझेंट असतो. हे झालं त्याचं लोकेशन. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द स्ट्रक्चर. आता ह्याच्या आणि हायलाइन कार्टिलेज मध्ये काय फरक आहे तर तुमच्या लक्षात येईल. So this elastic cartilage, it get covered by the perichondria. Means the perichondria is present in the elastic cartilage. It get covered by the perichondria, which we know as the outermost covering of cartilage. Now inside that, it contains a matrix. Inside the perichondria, it contains matrix. Now, in that matrix, only yellow fibers are present. Matrix contains only
yellow fibers. As it is elastic cartilage, elasticity is present in the yellow fiber. इलास्टिक कार्टिलेज म्हणजेच येलो फायबर. येलो फायबर ह्याच्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असतात. मग पहा, इलास्टिक कार्टिलेज मध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट असतात, त्याच्यामध्ये मॅट्रिक्स प्रेझेंट आहे. आणि मॅट्रिक्स मध्ये काय प्रेझेंट आहे तर मॅट्रिक्स मध्ये येलो फायबर्स प्रेझेंट असतात. अँड इन दॅट मॅट्रिक्स the lacuna are present, and in that lacuna the chondrocytes are present, but that chondrocytes, they are few in number. Chondrocytes are few in number, and that chondrocyte, they get encircled by the elastic fiber. इथे लक्षात येते का पहा तुमच्या, हे आउटरमोस्ट कव्हरिंग आहे पेरिकॉन्ड्रियम, त्याच्या आतमध्ये मॅट्रिक्स प्रेझेंट आहे. मॅट्रिक्स मध्ये फक्त इलास्टिक फायबर्स प्रेझेंट आहेत आणि ह्या इलास्टिक फायबर मध्ये तुम्हाला ह्या लॅक्युना दिसत आहेत आणि लॅक्युनाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या कॉन्ड्रोसाइट्स दिसत आहेत. पण हायलाइन कार्टिलेजशी कंपेअर केला असता कॉन्ड्रोसाइट्सची संख्या ही इलास्टिक कार्टिलेज मध्ये कमी असते. सो few chondrocytes are present in the elastic cartilage, and actually that chondrocytes, they get encircled by yellow fiber. हे लक्षात ठेवा. ह्या कॉन्ड्रोसाइट भोवती कोण प्रेझेंट असतात तर येलो फायबरने त्याला असं सर्कल केलेलं असतं त्याच्या भोवती. हे स्ट्रक्चर आहे ह्या इलास्टिक कार्टिलेजचं. ठीक आहे, परत एकदा मी सांगते. इलास्टिक कार्टिलेज जो आहे हा इयर लोब आणि टिप ऑफ नोज मध्ये प्रेझेंट असतो. ह्याच्यामध्ये पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट आहे, आउटरमोस्ट कव्हरिंग. ह्याच्यामध्ये जे मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्स मध्ये येलो फायबरची संख्या भरपूर आहे आणि कॉन्ड्रोसाइट्सची संख्या मात्र कशी आहे, कमी आहे. हे एवढंच लक्षात ठेवा. आणि कॉन्ड्रोसाइट भोवती पूर्ण येलो फायबर हा प्रेझेंट आहे. नाउ द फंक्शन ऑफ दॅट इलास्टिक कार्टिलेज, फंक्शन काय आहे पहा. It gives support and maintain the shape of that body part. Support and give shape. सपोर्टिव्ह तर तो आहेच आहे, पण गिव्ह शेप म्हणजे काय तर हा जो काही इथे शेप आहे टिप ऑफ नोजला, तिथे इलास्टिक कार्टिलेज आहे म्हणून तो आहे. इयर लोबला जो काही शेप आहे तो तिथे इलास्टिक कार्टिलेज आहे म्हणून प्रेझेंट आहे. म्हणून इलास्टिक कार्टिलेजचं फंक्शन आपण सांगतो हा सपोर्ट देतो आणि त्याच्याबरोबर जिथं तो प्रेझेंट आहे त्या ऑर्गनला शेप द्यायचं काम, आकार द्यायचं काम कोण करतो, हा इलास्टिक कार्टिलेज करतो. दॅट इज अबाउट द इलास्टिक कार्टिलेज. वी टर्न टुवर्ड्स द थर्ड टाइप. पहा, दुसरा प्रकार अभ्यासून आपल्या इथं सांगतो. आता आपण तिसऱ्या टाइप कडे आपल्या जाऊया. बोर्डवरती तिसरा टाइप तुम्हाला दिलेला आहे. कुठला आहे तिसरा टाइप पहा. थर्ड वन इज नोन ॲज अ फायब्रो कार्टिलेज. नाव फायब्रो कार्टिलेज इज द स्ट्रॉंगेस्ट अँड रिजिड कार्टिलेज. पहिलं वाक्य लक्षात ठेवा. स्ट्रॉंगेस्ट अँड रिजिड. सगळ्या कार्टिलेज मध्ये स्ट्रॉंगेस्ट कोण असेल तर तो असतो फायब्रो कार्टिलेज. ठीक आहे. आता फायब्रो कार्टिलेजचं लोकेशन मात्र आपल्याला थोडं समजावून घ्यावं लागेल. तर फायब्रो कार्टिलेज कुठे प्रेझेंट असतो तर त्याचं लोकेशन पहा. इंटर वर्टिब्रल डिस्क अँड क्युबिक सिम्फायसिस. आता इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना पाठीचा कणा आहे. व्हर्टिब्रल कॉलम आहे तुम्हाला सगळ्यांना. हा व्हर्टिब्रल कॉलम मध्ये व्हर्टिब्रे मणके आहेत तुम्हाला सगळ्यांना. किती मणके आहेत तुम्हाला 33 मणके आहेत. मग शेजारी शेजारी असणारा जो मणका आहे
ह्या मणक्यांच्या मध्ये समजा आता डायग्रामॅटिकली दाखवते तुम्हाला. समजा हा एक मणका, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, असे तुमचे मणके आहेत. आणि हे मणके म्हणजे बोनी स्ट्रक्चर आहे. डायरेक्टली जर हे एकमेकांना जोडले असते तर फ्रिक्शन झालं असतं किंवा तुमची फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला पॉसिबल झाली नसती. पण ह्या दोन मणक्यांच्या मध्ये हा जो स्पेस असतो, ह्या स्पेस मध्ये हा फायब्रो कार्टिलेज लक्षात घ्या. आणि दोन मणक्यांच्या मधला आहे म्हणून त्याला म्हणतात इंटरव्हर्टिब्रल डिस्क. लोकेशन लक्षात आलं. दोन मणके एकमेकांना जोडताना जो कार्टिलेज प्रेझेंट आहे त्याला म्हणतात फायब्रो कार्टिलेज आणि त्यालाच म्हणतात इंटरव्हर्टिब्रल डिस्क. मग तुम्ही एक डिसऑर्डर ऐकली का, स्लिप डिस्क म्हणतात बघा. एखादा पेशंट जेव्हा एखाद्या हाडांच्या दवाखान्यात जातो, खूप ओरडत तो जातो का, तर ह्या दोन मणक्यांच्या मधली ही डिस्क असते ती स्लिप होते, म्हणजे ती तिची पोझिशन सोडून थोडी सरकते. आणि ती तसं झाल्यामुळं हे दोन मणके एकमेकांवर घासतात आणि ती पेनफुल कंडिशन असते. ती जागेवर येईपर्यंत तो पेशंट शांत राहू शकत नाही. इतकं महत्व ह्या इंटरव्हर्टिब्रल डिस्कला लक्षात घ्या. मग तिथं हा फायब्रो कार्टिलेज आहे. आणि प्युबिक सिम्फायसिस. आता प्युबिक सिम्फायसिस म्हणजे काय पहा, तुमच्या कमरेमध्ये एक गर्डल आहे बरोबर. त्या गर्डलला म्हणतात पेल्विक गर्डल. काय म्हणायचं त्याला, पेल्विक गर्डल, की ज्या गर्डलमध्ये तुमचे पाय बसवले आहेत. आणि हा गर्डल असा पाठीमागून कमरेपासून हा पुढच्या बाजूला आलेला आहे. मग पुढच्या बाजूला तो जेव्हा येतो तेव्हा पुढे त्याची दोन बोन्स असतात, त्याला म्हणतात प्युबिक. आणि ही दोन बोन एकमेकांना अशी जोडली जातात लक्षात घ्या. समजा हे पहा, हे प्युबिक बोन एका साईडचं, हे प्युबिक बोन दुसऱ्या साईडचं. ही जी दोन प्युबिक बोन आहेत ही एकमेकांना जोडली जातात ह्या कार्टिलेजच्या सहाय्यानं, ज्या कार्टिलेजला म्हणतात फायब्रो कार्टिलेज. मग फायब्रो कार्टिलेजचं लोकेशन बघा, इंटरव्हर्टिब्रल डिस्क आणि प्युबिक सिम्फायसिस. हे झालं त्याचं लोकेशन. आता लोकेशन माहित झाल्यानंतर पहा त्याच्या आपण स्ट्रक्चरकडे जाऊया. सो द स्ट्रक्चर काय सांगते पहा. इन फायब्रो कार्टिलेज the outermost covering which we know as a perichondria that is absent. So perichondria, that perichondrium is absent. हे लक्षात ठेवा in fibro cartilage. हे जे फायब्रो कार्टिलेज आहे ह्याच्या बाहेरच्या बाजूला पेरिकॉन्ड्रियमचं कव्हरिंग नसतं. पुढे पहा काय ते. Inside that, so this cartilage, it contains the matrix, and the matrix contains the bundles of collagen fibers and few chondrocytes. They are scattered in that fiber. So, in case of that fibrocartilage, the perichondrium is absent. It contains the matrix, and in that matrix, the bundles of collagenous fibers are present, and in that collagenous fibers few chondrocytes are present. Few chondrocytes they are present. Means this fibrocartilage, it contains the matrix. In that matrix these bundles of white fibers means collagenous fibers are present, and in that collagenous fiber the chondrocytes are present, but their number is few. लक्षात येत आहे. फक्त त्याच्यामध्ये मॅट्रिक्स असतं. मॅट्रिक्स मध्ये व्हाईट फायबरचे बंडल असतात आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये कॉन्ड्रोसाइट्स असतात. आणि हे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आणि रिजिड असणारं असं कार्टिलेज आहे. ठीक आहे. आणि याचं फंक्शन आहे, इट मेंटेन द पोझिशन ऑफ व्हर्टिब्री. ज्यावेळेला ते दोन मणक्यांच्या मध्ये प्रेझेंट असतं तर त्याचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलं, मेंटेन पोझिशन
ऑफ व्हर्टिब्रे. मी आताच तुम्हाला सांगितलं की स्लिप डिस्क जर झाली तर ती डिस्क सरकली जाते, मग त्याची पोझिशन मेंटेन होईल का? नाही. मग हे फायब्रोकार्टिलेज काय करतं, तर त्या मणक्यांची पोझिशन मेंटेन करायचं काम हे फायब्रोकार्टिलेज करतं. दॅट इज अबाउट द फायब्रोकार्टिलेज. आता इथं एक लक्षात घ्यायचं की ह्याच्यामध्ये पेरिकॉन्ड्रियम मात्र ऍब्सेंट. ठीक आहे. आता चौथा प्रकार आपल्याला शिकायला सुरुवात करायचा आहे की ज्याला आपण म्हणतो कॅल्सिफाईड कार्टिलेज. द फोर्थ टाइप इज नोन ॲज कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता कॅल्सिफाईड कार्टिलेज म्हणजे काय ते समजून घ्या. मला वाटतं नावातच मिनिंग आहे, तुम्हाला कळलंही असेल कॅल्सिफाईड कार्टिलेज म्हणजे काय. तर कॅल्सिफाईड कार्टिलेज ह्या शब्दाचा अर्थ कॅल्शियमचं डिपॉझिशन मॅट्रिक्स मध्ये होणं, आणि त्यामुळं तो जो काही कार्टिलेज प्लायबल असतो तो तसा राहत नाही, तो कसा होतो, हार्डन होतो. मग त्याला म्हणतात कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता कॅल्सिफाईड कार्टिलेजचं लोकेशन बघा, हेड ऑफ लॉंग बोन्स. लोकेशन हेड ऑफ लॉंग बोन्स. लॉंग बोन्स जे आहेत हातामधली आणि पायामधली, त्याचं जे हेड रिजन असतं किंवा त्याचे जे टोकं असतात तर त्या टोकांना हा प्रेझेंट असतो. म्हणजे ह्युमेरस असेल, फिमर असेल तर त्याच्या हेड रिजन मध्ये हा कॅल्सिफाईड कार्टिलेज असतो. स्ट्रक्चर this cartilage become hard. Why this become hard? Due to the deposition of various salts in the matrix. हाच हायलाइनस कार्टिलेज असतो खरं तर. फक्त अकॉर्डिंग टू द एज, जसं जसं वय वाढत जातं लक्षात घ्या, तसं तसं हे जे काही मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्स मध्ये कॅल्शियम किंवा व्हेरियस सॉल्टचं डिपॉझिशन होतं. आणि सॉल्टचं जर डिपॉझिशन मॅट्रिक्स मध्ये झालं तर हे मॅट्रिक्स जे काही जेल लाईक होतं त्याच्याकडे जो काही लवचिकता होते, ही लवचिकता त्याच्यामध्ये राहत नाही आणि हे कार्टिलेज कसं बनतं, हे हार्ड बनतं. आणि मग त्याचे फंक्शन काय होते. लास्ट पॉइंट इज फंक्शन. काय काय होत असेल सांगा बरं, की हे प्लायबल असणारं जे काही कार्टिलेज आहे हे जर हार्डन झालं सॉल्टच्या डिपॉझिशनमुळं तर इट रिड्युसेस द फ्लेक्सिबिलिटी ऑफ जॉईंट. रिड्युसेस फ्लेक्सिबिलिटी ऑफ जॉईंट. लक्षात ठेवा का बघा. मी परत एकदा सांगते, कॅल्सिफाईड कार्टिलेज म्हणजे हेच कार्टिलेज आहे. फक्त ह्याच्यात काय होतंय तर हे जे मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्स मध्ये कॅल्शियम डिपॉझिट होत आहे, वेगवेगळ्या सॉल्टचं डिपॉझिशन होत आहे. आणि हे का घडतंय तर अकॉर्डिंग टू एज. ओल्ड एज कडे आपण चाललो, एज आपलं वाढायला लागलं, वय आपलं वाढायला लागलं की आपल्या हायलाइन कार्टिलेज जो असतो, मग हायलाइन कार्टिलेज जॉईंटला पण असतं हे तुम्हाला माहितीये. मग तिथं काय होतं तर तिथलं मॅट्रिक्स हार्ड होतं ह्या डिपॉझिशनमुळं. आणि साहजिक आहे ते जर हार्ड झालं तर ती जी काही इझिली बेंड होणारा कार्टिलेज आहे हा इझिली बेंड होऊ शकत नाही. म्हणून आपण फंक्शन सांगितलं, इट रिड्युसेस द फ्लेक्सिबिलिटी ऑफ जॉईंट. जॉईंटची फ्लेक्सिबिलिटी तो काय करतो, रिड्यूस करतो. इझिली मुवमेंट जी तुमची होतीये ही इझिली मुवमेंट तिथं होऊ शकत नाही. दॅट इज अबाउट द कॅल्सिफाईड कार्टिलेज. मग लक्षात घ्या, आजच्या लेक्चरला आपण 4 टाईप कंप्लीट केले कार्टिलेजचे. एक म्हणजे हायलाइन कार्टिलेज, दुसरा इलास्टिक कार्टिलेज, तिसरा फायब्रो कार्टिलेज आणि चौथा आपण पाहिला कॅल्सिफाईड कार्टिलेज. आणि कॅल्सिफाईड कार्टिलेजचे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं की बऱ्यापैकी त्या हायलाइन कार्टिलेजचं स्ट्रक्चर आहे. पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट आहे, कॉन्ड्रोब्लास्ट आहे, मॅट्रिक्स आहे, लॅक्युना आहे, कॉन्ड्रोसाइट्स आहे. फक्त एजमुळं मॅट्रिक्स काय झालेलं आहे, कॅल्शियम आणि सॉल्टच्या डिपॉझिशनमुळं हार्डन झालंय आणि त्यामुळं
जी काही फ्लेक्झिबिलिटी जॉईंटला हायलाईन कार्टिलेजमुळे मिळते ती हे कॅल्सिफाईड बनतं आणि कॅल्सिफाईड झाल्यामुळं ती फ्लेक्झिबिलिटी रिड्यूस केली जाते. ठीक आहे. दॅट इज अबाउट द टाइप्स ऑफ कार्टिलेज. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टाईप शिकणार आहोत. टाईप म्हणण्यापेक्षा बोन्सचं स्ट्रक्चर शिकायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे.